सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा घन व घनमूळ अगदी 5 सेकंदात काढण्याची जी ट्रिक आहे त्याचा दुसरा भाग आज आपण अभ्यासणार आहोत। कालच्या भागामध्ये आपण 1 ते 100 संख्यांचे घन काढण्याची जी शॉर्ट ट्रिक आहे ती आपण बघितलेली आहे। ओके, आणि आज आपण घनमूळ काढण्याची जी शॉर्ट ट्रिक आहे ती आपण बघणार आहोत। अशाच पद्धतीच्या नवनवीन ट्रिक अजून आपण पुढच्या सेशनमध्ये सुद्धा घेणार आहोत की जेणेकरून आपला पाठांतराचं आणि जो इतर वेळ आपल्याला एक्स्ट्रा द्यावा लागतो ह्या गोष्टींसाठी तो कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या शॉर्ट ट्रिक्स ज्या आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त आहेत त्याच शोधून आपण त्यांची योजना आपण आपल्या या सगळ्या सेशन्समध्ये केलेली आहे। वर्गमूळची आपण जी ट्रिक पाहिली ती सुद्धा अत्यंत सोपी आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये 3 प्रकारामध्ये आपल्याला तो वर्ग अगदी चटकन काढता येतो कमीत कमी वेळेत। त्यानंतर काल आपण घन काढण्याचे ट्रिक बघितले, अत्यंत सोपी सहज, त्याचे उदाहरणं सुद्धा मी तुम्हाला दिले, होमवर्क दिला, बऱ्याच विद्यार्थ्यांनी होमवर्क पूर्ण केला। त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक, त्यांना त्यांच्या स्वयंअध्ययनासाठी अभ्यासासाठी शुभेच्छा। अशाच पद्धतीने रोज टचमध्ये राहा आणि तुमचा अभ्यास करीत राहा। व्यक्तिगत त्यांना मी व्हॉट्सअपला रिप्लायसुद्धा छान दिलेले आहेतच, कारण ते विद्यार्थी खरोखर त्यांच्या नोटबुकमध्ये अत्यंत सुंदर हस्ताक्षरामध्ये लिखाण करीत आहेत। वेळच्या वेळचे सगळे सेशन्समधले सगळे उदाहरणं आणि दिलेला होमवर्कसुद्धा लिहित आहेत। त्यामुळे अशा होतकरू हुशार विद्यार्थ्यांचं आणि त्यांना अचूक मार्गदर्शन करणाऱ्या त्यांच्या पालकांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन। आणि जे विद्यार्थी अजूनही मूळ प्रवाहामध्ये आलेले नसतील त्यांनी पूर्णपणे लक्ष देऊन ज्या ज्या गोष्टी मी सांगतो त्यांचा सराव करा, प्रॅक्टिस करा आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये सहभागी घ्या, कारण जेणेकरून तुमचा हा बेस जेव्हा पक्का होईल पुढे जाऊन मग तुम्हाला अडचण येणार नाही। तुमचा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल हे आपल्याला ह्या सगळ्या सेशन्समध्ये कव्हर करायचं आहे आणि म्हणूनच या काही महत्त्वाच्या शॉर्ट ट्रिक्स मी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत। बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो आपण यूट्यूब करतो, रील्स बघतो, त्याच्यामध्ये अशा काही शॉर्ट ट्रिक्स असतात की ज्या ठराविक संख्यांसाठी लागू पडतात, परंतु सगळ्यांसाठी लागू पडत नाही। आणि आपण 1-2-4 संख्यांपुरता ती ट्रिक लागू पडते, तिच्यावर विश्वास ठेवतो आणि तीच ट्रिक आपण परीक्षेत आलेल्या एखाद्या संख्येसाठी जेव्हा लागू पाडतो त्यावेळेस आलेलं जे उत्तर आहे ते एखाद्या वेळेस चुकतं, कारण ती त्या ठराविक संख्यांसाठी ॲप्लिकेबल नसतेच। म्हणून ट्रिक अशी शोधावी लागते, ती पडताळून घ्यावी लागते, अनेक संख्या उदाहरण दाखल घेऊन ती पडताळून घ्यावी लागते की जेणेकरून ही ट्रिक सगळ्या संख्यांना लागू पडते का, तरच त्या ट्रिकवर विश्वास ठेवण्यात अर्थ असतो। नाहीतर आपण यूट्यूब करा, शेकडोनी ट्रिक पाहायला मिळतात पण त्या सगळ्याच संख्यांना लागू पडतात असं नाही। म्हणून अशी ट्रिक आपण शोधावी लागते की जेणेकरून जी ट्रिक आपण आपल्या स्मरणात ठेवून त्यावर काम करणार आहोत ती ट्रिक सगळ्या आपल्या आवश्यक असणाऱ्या त्या गटातील संख्यांपर्यंत लागू पडते का, त्याचा पडताळा आपल्याला वारंवार घ्यावा लागतो। आता मी सुद्धा काल ट्रिक वापरली, वर्गाची वापरली, काल क्यूबची वापरली, मी माझ्या पद्धतीने अनेक संख्या घेऊन ती पडताळून बघितली, ती योग्य आढळली। त्यानंतर आता सेशन्समध्ये पण आपण दिले, अनेक विद्यार्थ्यांनी त्यावर आधारित प्रॅक्टिस केली, मग आपल्याला कळले की आपण घेतलेल्या गटासाठी ती लागू पडते। ओके, मग अशा पद्धतीने आपण विश्वासार्हता आपल्याला महत्त्वाची आहे, कारण त्या ट्रिकवर विश्वास ठेवून आपण पुढे जाऊन उदाहरण सोडवणार आहोत, बरोबर। आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी चुकायला नको। तर बघा, आज आपण काय करू, घनमूळ काढण्याची ट्रिक आज आपण अभ्यासणार आहोत। तर अत्यंत सोपी आहे ती सुद्धा तुम्हाला लक्षात सहज राहील। पण तत्पूर्वी या ट्रिकसाठी आपल्याला आवश्यक काय आहे मी तुम्हाला सांगतो। आपल्याला येथे 1 ते 10 संख्यांचे घन माहिती असणं गरजेचं आहे। आता एकाचा घन काय आहे 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 125, 6चा क्यूब काय आहे 216, 216, 7चा क्यूब 343, 8चा क्यूब 572, 9चा क्यूब 729 आणि
10चा क्यूब किती आला 1000. ओके, तर अशा पद्धतीने कमीत कमी 1 ते 10 संख्यांचे क्यूब आपल्याला या ट्रिकसाठी माहिती असावे लागतात. हे आपल्याला पाठ करावेच लागतील. हे तर आपल्याला माहिती असावं लागेल. मग याच्यावर आधारित आपण पुढचे उदाहरणं घेणार. ओके, बघा आता एक मी सिम्पलचं एक्झाम्पल घेतो, तुमच्या लक्षात येईल. आता बघा, या ठिकाणी एक उदाहरण घेऊ. 97,336. आता ही एक संख्या आहे. याचा आपल्याला काय काढायचं, आता क्यूब रूट काढायचं आहे. काय काढायचं आपल्याला, फाइंड क्यूब रूट्स. ओके, आता याचं आपण ज्यावेळेस आता क्यूब रूट काढत आहोत त्यावेळेस आपण काय करायचं, याचं विभागणी करायची, याचे गट करायचे. आता 6 अंकी संख्या असो अगर 5 अंकी असो, शेवटच्या 3 अंकांना रेषा मारायची. ओके, आणि शेवटच्या 3 अंकांना ज्यावेळेस आपण अंडरलाईन केली तर इकडे एक गट शिल्लक राहिला, बरोबर. मग आता या दोघं गटांचं निरीक्षण करायचं. इकडे करायची 2ही असते किंवा 3ही संख्या असत्या डाव्या बाजूच्या, उजव्या बाजूच्या मात्र तिघांना मी अंडरलाईन केली. आणि मग मी आता काय बघणार, एकम स्थानी काय याच्या, या 336च्या 6. ओके, आला का लक्षात, हा 6 आहे. ओके, मग आता बघा इकडे ह्या जे क्यूब रूट्स आपण लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये एकाच्या क्यूब पासून तर 10च्या क्यूब पर्यंत जे क्यूब आपण लिहिले त्याच्यामध्ये 6 कुणाच्या एकम स्थानी आहे, तर बघा इथे 6चा क्यूब आहे 216. या 216च्या एकम स्थानी काय आहे, 6 आहे, 6 आहे. मग डायरेक्ट हा 6 आपण लिहून घ्यायचा, जे आपण उत्तर फाइंड करतो त्याच्यामध्ये. झाला, एक स्टेप आपले पूर्ण झाले. ओके, त्याच्यानंतर राहिलेला भाग काय आहे, 97. आता 1, 8, 27, 64, 125, 216, 343, 572, 719, 1000 याच्यामध्ये 97 क्रमवारपणे कुठं बसेल, तर बघा 1, 8, 8पेक्षा मोठा आहे 97, 27 पेक्षा पण मोठा आहे, 64 पेक्षा पण मोठा आहे, पण 125 पेक्षा लहान आहे. मग 97 कुठं बसेल, ह्या दोघांच्या मध्ये. ओके, 125 पेक्षा लहान, 64 पेक्षा मोठा, या ठिकाणी त्याचं स्थान निश्चित झालं. मग कशापेक्षा मोठा येतो, 64 पेक्षा. मग 64 कशाचं घनमूळ आहे, 4चं. मग या ठिकाणी घेतला आपण 4. अत्यंत सोपं, काही अवघड आहे तुम्हाला, काहीच नाही. याच्यामध्ये आता कुठल्याही प्रकारचा गुणाकार करायचा नाही, बेरीज करायची नाही, ॲडिशन पण नाही, सबट्रॅक्शन नाही, मल्टिप्लिकेशन नाही, कुठल्याही प्रकारच्या इतर फंडामेंटल क्रिया करण्याची आपल्याला काहीही गरज पडत नाही. अत्यंत सोपं, फक्त 1 ते 10 पर्यंतचे क्यूब आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. एकमस्थान हिट करायचं, त्यानंतर ही संख्या फक्त फाइंड करायची की कोणत्या 2 संख्यांच्या मध्ये बसते, आणि त्याच्या मागचं म्हणजे जिच्यापेक्षा ती संख्या मोठी आहे ती संख्या बघायची कुणाचा गण आहे, ते लिहून लगेच मोकळं व्हायचं. ओके, बघा आता आपण अजून काय करू, एखाद दुसरं पुन्हा उदाहरण घेतो मी. हे आधी आपण इरेज करून टाकू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पण इरेज झाला. इथे 4चा होता किती, 64. चला आता आपण काय करूया, पुढे एक उदाहरण घेऊ. झालं, 6859. याचं काय काढायचं आपल्याला, क्यूब रूट शोधतोय आपण. ओके, मग आता 6859चा क्यूब रूट काढताना आपण काय करणार, नेहमीप्रमाणे इकडच्या 3 संख्यांच्या अंडरलाईन करायच्या आणि हा डाव्या बाजूचा वेगळ्या गटात बसला. आता बघा वरती 2 होते तर आपण 2च ठेवले, इकडचे 3 केले, नंतर हे 2 उरले. इकडे आता 4च संख्या होते, मग तरी या 3चा वेगळा गट केला उजव्या बाजूला, आणि उरलेली डाव्या बाजूला एकच संख्या उरली फक्त आता. ओके, मग आता 859. मग आता ट्रिकप्रमाणे काय आपल्या ट्रिकप्रमाणे एकमस्थानचा अंक बघायचा असतात तिघांच्या गटातील. मग हा 9 1 पासून 1000 पर्यंत कुठं दिसतो, या ठिकाणी 729 मध्ये एकमस्थानी 9 आहे. मग 729 कशाची घन आहे,
9ची घेतलं मी उत्तरामध्ये 9 झाला. म्हणजे ह्या गटाचा विचार संपला. फक्त 9 पाहिला, इथं 9 दिसतो, लिहून टाकला 9. आता खाली काय राहिला आहे 6. आता 6 आपण इथं फक्त जुळवायचा कुठं दिसतो, एकानंतर 6 मोठाच आहे पण 8 पेक्षा लहान आहे, म्हणजे 6 कुठं बसतो ह्या दोघांच्या मध्ये, 1 आणि 8च्या मध्ये. मग आपण काय करतो, सुरुवातीस संख्या घेतो जिच्यापेक्षा 6 मोठा आहे ती. मग ती संख्या काय आहे 1. ओके. मग 1 कशाचा घन आहे, एकाचाच. मग काय आली ती संख्या 19. म्हणजे या 6859 या संख्येचा घनमूळ काय आहे 59 आहे, सॉरी 19 आहे. ओके, हे लक्षात घ्या 19 आहे. त्यानंतर चला आपण पुढे जाऊया. आता पुन्हा एक जरा दुसरी एक संख्या घेऊ, थोडी मोठी घेऊ अजून. 12167. हे सुद्धा आता काय आहे, एक घनमूळ, एका संख्येचं घनमूळ आहे, घन आहे. आपल्याला काय शोधायचं आहे, घनमूळ शोधायचं. आता बघा इथं मी काय केला, गट केला. 167चा एक गट केला आणि त्यानंतर 12चा एक गट केला. आता बघा किती सोपं आहे. आता तुम्ही अत्यंत वेगाने करू शकाल. एकमस्थानी काय आहे 7. 7 कुठं आला, बघा 27 मध्ये आहे. मी इकडं काय घेतो लगेच 3. 27 मध्ये म्हणजे कशाचा आहे तो, 3चा घन आहे. लगेच 3 घेतला मी. त्यानंतर राहिला काय आहे 12. 12 कुठं बसतो, 8 पेक्षा मोठा आहे, 27 पेक्षा लहान आहे, म्हणजे 12 कुठं बसेल इथे. ओके. मग आपण काय करतो, 8 पेक्षा मोठा आहे आणि 27 पेक्षा लहान आहे. मग काय करतो आपण, अलीकडची संख्या बघतो आणि तो 8 कशाचा आहे, 2चा घन आहे. मग इथं काय घेणार आपण 2. झालं 23. ओके. त्यानंतर बघा बरं, आता अजून थोडंसं मोठी घेऊ आपण. आता याचा सुद्धा आपल्याला काय काढायचं, घनमूळ. लक्षात ठेवा, नाही तर आपण काय काढतेच विसरून जातो. घनमूळ म्हणजेच क्यूब रूट्स आपण फाइंड करत आहोत या संख्यांचे, म्हणजे घनमूळ आपण काढत आहोत. आता ह्या संख्येचा आपल्याला काय काढायचा, घनमूळ आपल्याला काढायचं आहे. मी काय केलं, आता पुन्हा अलीकडच्या 3 संख्यांना अंडरलाईन केली, राहिल्या इकडच्या 3. ओके. काय पकडणार मी आता, पुन्हा 7 दिसतो. 7 कुठं आहे, हे बघा 27 मध्ये. ओके. 27चं घनमूळ काय आहे 3. घेतला मी इथे 3. ओके. राहिला काय 804. आता 804 आता खालीच बघू आपण. 572 पेक्षा मोठाच आहे, 729 पेक्षा मोठीच आहे, पण 1000 पेक्षा लहान आहे. म्हणजे मग कुठे येणार 804, या इथे. ओके. 729 पेक्षा मोठे आणि 1000 पेक्षा लहान झाले 804. लक्षात राहील. मग आपण काय घेणार, 729 पेक्षा मोठे आहे ना, मग 729चं घनमूळ काय आहे 9. इतर उदाहरण ज्या पद्धतीने आपण क्रिया केल्या त्या पद्धतीने आपण या ठिकाणी केलंय. त्या ट्रेकनुसार काय आला 93. म्हणजे या संख्येचा घनमूळ काय आहे 93 आहे. ओके. आता लक्षात येत असेल तुम्हाला बऱ्यापैकी. आणि जर थोडंसं जर लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल. आता कालच्या ट्रिकमध्ये सुद्धा थोडंसं मल्टिप्लिकेशन होतं, वर्गाच्या ट्रिकमध्ये सुद्धा टाईप 3 मध्ये थोडंसं गुणाकार होता, नंतर ॲडिशन सुद्धा होतीच. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही ॲडिशन नाही, मल्टिप्लिकेशन नाही, कुठेही चुकण्याची काही संभाव्यता नाही. फक्त निरीक्षण आहे. 3 गट करा, एकमस्थानची संख्या बघा, एकमस्थानचा जो अंक आहे तो नेमका कुठल्या घनामध्ये आहे तो बघायचा 1 ते 10 मध्ये, आणि ती ज्या संख्येत तो दिसतोय ती संख्येचं घनमूळ काय आहे ते डायरेक्ट लिहून टाकायचं. उरलेला गट बघा बाजूचा, म्हणजे अलीकडचा जो डाव्या बाजूला असतो तो गट बघा, आणि तो गट नेमका 1 ते या 1000 पर्यंत कोणत्या स्थानी तो बसतो मध्यभागी, तो शोधा. आणि त्याच्या अलीकडे जिच्यापेक्षा ती संख्या मोठी आहे ती अलीकडच्या संख्याचा घनमूळ बघायचा आणि तो नंतर लिहून टाकायचा. उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईलच. आता मी पुन्हा एक उदाहरण घेतो, आपण याला थोडंसं इरेज करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल पुन्हा. आणि हे सगळं लिहून काढायचं वहीमध्ये, आणि जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा, ट्राय करायचा. त्याच वेळेस तुम्हाला
थोडक्यात या गोष्टी लक्षात येतील, नाही तर फक्त तेवढ्यापुरतं तेवढं लक्षात राहतं, त्यानंतर मग आपण विसरून जातो. तर असा विसर पडायला नको. ओके, तर ते एक काम आपल्याला वेळच्या वेळी करून घ्यायचं असतं. चालेल, मग आता आपण काय करूया, पुढे अजून एक उदाहरण घेऊ. ह्या संख्येचं आपल्याला काय काढायचं आहे, क्यूब रूट किंवा घनमूळ शोधायचं आहे. मी काय करणार, मग लगेच इकडचा 3चा गट, इकडे जेवढ्या संख्या असतील त्यांचा एक गट. ओके, 1 2 असो 3 असो. तर आता या 3चा बघा 5 दिसतो इथे एका स्थानी. कुठं आहे, हा इथे आला 125 मध्ये, हा इथे 5 दिसतोय तुम्हाला. ओके, मग या 125चं घनमूळ काय आहे, 5 घेतला मी इकडे 5 लगेच. चालेल, त्यानंतर हा 421. आता 421 बघू बरं कुठे बसतो, 343 पेक्षा मोठा आहे, 572 पेक्षा लहान आहे, म्हणजे 421 या ठिकाणी बसतो. ओके, मग आपण काय करतो, अलीकडची घेतो, म्हणजे काय 343. 343 म्हणजेच काय, त्याचं घनमूळ 7. मग आपण या ठिकाणी 7 घेतला. आली का 75 संख्या, म्हणजे ह्या संख्येचं घनमूळ काय मिळालं आपल्याला, 75 मिळालेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला या संख्यांचा ट्रिक वापरून सराव करायचा आहे. जेवढा जास्तीत जास्त सराव तुम्ही करणार तेवढंच तुम्हाला यामध्ये गती प्राप्त होईल, म्हणजे बिनचूकपणे तुम्ही काम करू शकाल. ओके, तर मी आज तुम्हाला होमवर्कसाठी काही उदाहरण देतो, ते सोडवायचे. हे नोटबुकमध्ये सगळं लिहा. ओके, आणि कमेंटमध्ये टाका, ट्रिक कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये टाका. ओके, त्यानंतर बघा मी आता एक होमवर्कसाठी देतो तुम्हाला, 1,40,608 इथे क्यूब रूट शोधा. त्यानंतर पुन्हा एक देतो, हे एक शोधा, अजून एक तयार करतो, आणि मग तुम्ही ते सुद्धा स्वतः शोधायचं आहे. काय काढायचे, त्याचे क्यूब रूट शोधायचे आहेत. लक्षात राहील, या सगळ्या संख्यांचे क्यूब रूट शोधा, नोटबुकमध्ये लिहा आणि कमेंटमध्ये टाका. यांची उत्तरं कमेंटमध्ये टाका. पहिल्याचं फक्त एक लिहा, एकाचं उत्तर टाका, 2 लिहा 2चं उत्तर, आणि 3 लिहा 3चं जे आन्सर असेल ते. अशा पद्धतीने टाका. त्यानंतर तुम्हाला सेशन कसं वाटलं ते सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी टाका. ओके, आणि सगळ्यांना सांगतो, आता अत्यंत चांगल्या पद्धतीने सेशन्समध्ये अगदी 250 ते 300 मुलं कनेक्ट आहेत आपल्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. तर अजूनही तुमचे जे वर्गमित्र आहेत त्या सगळ्या वर्गमित्रांपर्यंत हे पोचवा, कारण एका वेळेस मी बघतो आहे की साधारणतः 7:30 वाजता, म्हणजे 7 वाजता आपले 350 पर्यंत विद्यार्थी आपल्याशी कनेक्ट असतात. आणि त्यानंतर बऱ्याचशांना मोबाईल नसतात, काहींकडे रेंज नसते, काहींचे पालक उशिरा येतात, मग त्यावेळेस त्यांना मोबाईल मिळतात. आणि अगदी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत अजून आपल्याला जवळजवळ 400 मुलं कनेक्ट होतात. म्हणजे जवळजवळ आपण 700 ते 1000च्या आसपास विद्यार्थी अगदी 10 दिवसामध्ये आपल्या कनेक्टमध्ये आलेले आहेत. आणि हे विद्यार्थी सर्व अत्यंत चांगल्या पद्धतीने हा स्टडी करत आहेत. अनेक विद्यार्थी या ठिकाणी मला व्हॉट्सअपला तुमचे वहीचे फोटोसुद्धा पाठवत आहेत. ओके, प्रत्येक वेळेस मुलांचे ते फोटो मला व्हिडिओमध्ये ॲडजस्ट करणं शक्य नाही, आणि त्यांचे जे स्क्रीनशॉट आहेत त्या वेळेस मी त्यांना रिप्लायसुद्धा दिला आहेत. अनेक विद्यार्थी होमवर्कसुद्धा चांगल्या पद्धतीने करता आहेत. त्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीने तुमचं असाइनमेंट करीत राहा. ओके, आणि व्हिडिओ लाईक करा, तो शेअर करा, आणि चॅनल सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांनासुद्धा सांगा. चालेल, त्यानंतर आता आपण पुढच्या सेशनमध्ये पुन्हा एका नव्या छान टॉपिकसह आपण भेटू. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.